मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांचा आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि काल आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की प्रशासनाने या आंदोलक कार्यकर्त्यांचे विशेषतः मराठा समाजातील युवकांची कशी खाण्यापिण्यापासून जी हल केली होती आणि त्यानंतर आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या सर्व भागातून हा गोरगरीब मराठ्यांसाठी आमच्या माता भगिनींनी जेवणाची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि अन्नाचे पाकिटं, नाश्त्याचे पाकिटं, समोसे, भात, डाळ भात, खिचडी, मिरची, बाजरीच्या भाकरी असं विविध प्रकारचं अन्न आम्हाला इथे शिजून आमच्या मराठा आंदोलनासाठी आणलेलं आहे। निश्चितपणानं मी या गाववाड्यातील आमच्या माता भगिनींना त्यांचे आभार व्यक्त करतो की आपल्या बांधवांसाठी जे आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढत आहे त्यासाठी त्यांनी जे आपलं योगदान आपल्याला दिलेलं आहे। निश्चितपणानं या ठिकाणी आपण बघू शकतो ही अन्नदान ही नाशिकवरून गाडी आलेली आहे, नाशिकच्या जेलरोड भागातून ही गाडी आलेली आहे आणि या जेलरोड भागातून आमच्या माता भगिनींनी हे अन्नाचे पाकिटं आम्हाला दिलेले आहेत। तर आपण ज्यावेळेस आरक्षण घेऊन जाऊ आणि ज्या आरक्षणाचं मंगल कलश आपण ज्यावेळेस हातामध्ये घेऊ त्यावेळेस आपल्या मराठा माता भगिनींच्या आणि सर्व धर्मीय माता भगिनींचा त्यामध्ये मोलाचा वाटा असणार आहे। निश्चितच